हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बिग बॉस मराठी सीझन 6 आजचे वोटिंग ट्रेंड्स आणि कोणाचं इविक्शन होऊ शकतं या दोन प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला आत्ताच इथेच देणार. तुम्ही जर चॅनल पहिल्यांदा आले असाल प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि मी सुरू करतो. त्यापूर्वी जर तुम्ही कालचा व्हिडिओ नाही बघितला असेल तर जा आणि पहिले बघा, त्यानंतर इकडे या. तर नंबर 7 पासून सुरू करूया. नंबर 7 वर प्रभू शेडके आहे आणि नंबर 6 वर संस्कृती आहे. आता या दोघांपैकी कोणाचं इविक्शन होणार का? नाही, बिलकुल नाही. नंबर 5 वर रुचिता जामदार आहे, यांचं पण इविक्शन नाही होणार. आता नंबर 4 वर गेलेले आहे सागर करंडे. नंबर 3 वर आहे प्राजक्ता शुक्रे आणि या दोघांपैकी कोणा एकाचे इविक्शन होऊ शकतं, आता त्याबद्दल आपण समोर बोलूया. नंबर 2 वर दीपाली सय्यद आहे आणि नंबर 1 वर तन्वी कोलते आहे. तिकडचं नाही बोलू आणि डायरेक्ट सांगतो तुम्हाला कोणाचं इविक्शन होऊ शकतं. सागर आणि कानावतीचं प्राजक्ता या दोघांपैकी एकाचं इविक्शन होऊ शकतं. आता काल मी बोललेलो की सागर यांचं इविक्शन होणार आणि कानावतीचं प्राजक्ताचं नावच मी विसरत आहे. प्राजक्ता वाचणार आणि सागर जाणार. पण आज मी असं नाही बोलत. आज मी बोलतो की प्राजक्ता जाणार आणि सागर वाचणार. बघा, बिग बॉसच्या डोक्यात काही फिक्स नसते की याला काढायचं आणि याला वाचवायचं आहे. बिग बॉस पूर्ण वीकमध्ये ॲनालाइज करते की कोणाचं गेम वीक होत आहे आणि कोणाचं गेम स्ट्रॉंग होत आहे. आता कालच्या एपिसोड नंतर मला असं वाटत आहे की सागर यांचं गेम स्ट्रॉंग होत आहे आणि प्राजक्ता थोडी खाली गेलेली आहे. तर प्राजक्ता यांचं गेम वीक झालेला आहे. सरळ गोष्ट मी तुम्हाला हेच सांगायचं आहे. प्राजक्ता यांचं इविक्शन होऊ शकतं आणि सागर या वीकमध्ये वाचून जाणार. तुम्हाला काय वाटते, कोणाचं इविक्शन होणार? कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.